महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणवेदांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी आपल्या वर्षावासाच्या या पवित्र अशा कालखंडामध्ये नित्य धम्मसंस्काराला अनुसरून धम्मपद गाथा आणि कथा या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ग्रंथाचं विश्लेषण, चिंतन, मनन आपण बघत आहोत. यापूर्वीच्या देशनेमध्ये आपण गाथा क्रमांक 3 आणि 4 या गाथेचा सार आणि कथा बघितली होती. आज आपण गाथा क्रमांक 5 बघणार आहोत. अत्यंत महत्त्वपूर्ण अशी गाथा आहे. नहि वैरेन वैरानी समंतिधं कुदाचन अवैरेनच संमंती यस् धम्मो सनातन. अशा प्रकारची ही गाथा आहे. गाथेचा शब्दशः अर्थ असा होतो की वैराने वैर कधीही शांत होत नाही. जर वैरत्वाला शांत करायचं असेल तर अवैरत्वाने म्हणजे प्रेमाने, मैत्रीने वैरत्व शांत होऊ शकते. आणि हा सनातन धम्म आहे. सनातन धम्म आहे. गाथेचा भावार्थ अर्थ आपण बघूया. नाही म्हणजे नाही, वैरानी म्हणजे वैरत्व, शत्रुत्व ज्याला आपण म्हणतो. वैरेन म्हणजे शत्रुत्वातून उत्पन्न होणारं जे दुःख आहे. त्याच्यानंतर कुदाचनं म्हणजे कधीही, कधीही कुदाचनं. नाही संमंती, संमंती म्हणजे शांत, नाही संमंती शांत होत नाही. अवैरेन म्हणजे मित्रत्वाने किंवा मैत्री भावनेने. संमतीमध्ये शांत होत आणि एस म्हणजे हाच. सनातन म्हणजे शाश्वत, सनातन शाश्वत. आणि धम्म म्हणजे धम्म, शहाणपण किंवा नियम. तर अनेक वेळा आपण या गाथेच्या संदर्भामध्ये भिक्खू संघाच्या धम्मदेशनेमधून बघितलं असेल. तर हा उपदेश म्हणजे भगवंताने श्रावस्तीमध्येच दिलेला आहे. तसं बहुतांश उपदेश श्रावस्तीमध्येच भगवंताने दिले. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये म्हणजे जो सनातन धम्म आहे. आता बघा, सनातन धम्माची जर व्याख्या आपण बघितली तर अन्य जे काही बांधव आहेत तर ते त्यांच्या धम्माला सध्या सनातन धम्म असं म्हणत असतात. परंतु हे जर आपण बघितलं आता म्हणजे 26 वर्षापूर्वी भगवंताचं वचन, तर नहि वैरेन वैराने समंतिधं कुदाचनं अवैरेनंच संमंती यस् धम्मो सनातन. सनातन म्हणजे सनातन. तर सनातन म्हणजे शाश्वत, अनंत काळापासून चालत आलेला जो धम्म आहे त्याला शाश्वत धम्म असं म्हटलं आहे. मग अनंत काळापासून चालत आलेला धम्म कोणता आहे, धर्म कोणता आहे, तर तो म्हणजे मैत्रीभाव हा धम्म आहे. मैत्रीभाव हा धम्म आहे. म्हणजे मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी असणारा जो धम्म असतो त्याला सनातन असं म्हटलं आहे. म्हणजे अनंत काळापर्यंत याच्यामध्ये कधीच बदल होऊ शकत नाही. म्हणजे मैत्री या सद्गुणामध्ये कुठल्याच काळामध्ये बदल होऊ शकत नाही. करुणा असेल, मैत्री असेल, मुदिता असेल, अपेक्षा असेल, म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात तर ह्या गोष्टी कोणत्याही काळामध्ये बदलत नसतात. म्हणजे भगवंताच्या काळामध्ये सुद्धा मैत्रीचा तोच भावार्थ होता.
आजही तोच आहे आणि उद्या सुद्धा तोच राहणार आहे. म्हणजे कधीही न बदलणारी जी गोष्ट असते तर त्याला शाश्वत सनातन असं म्हटलेलं आहे. आणि भगवंताने सांगितलेला जो धम्म आहे तर तो धम्म शाश्वत आहे, सनातन आहे, जे कधीच बदलणार नाही. ऐक ना, भगवंताचा धम्म कधीही बदलणार नाही. कारण म्हणजे का बदलणार नाही मग? भगवंताचा धम्म का बदलणार? तर भगवंताने जो सांगितलेला धम्म आहे तो नैसर्गिक आहे ना. म्हणजे निसर्गामध्ये किंवा मानवी स्वभावामध्ये, मानवी मनामध्ये, तसं धम्म आणि धर्म ही जी व्याख्या आहे तर मनाच्या स्वभावाला धर्म असं म्हटलेलं आहे. धर्म म्हणजे बौद्ध धर्म नाही, धर्म म्हणजे हिंदू धर्म नाही, धर्म म्हणजे मुस्लिम धर्म नाही, जैन नाही, ख्रिश्चन नाही. ह्या ज्या व्याख्या केलेल्या आहे तर ह्या संपूर्ण व्याख्या मनुष्यांनी निर्माण केल्या आहे. जसं आपण आता बौद्ध धर्माचे अनुयायी म्हणतो, अन्य बांधव मुस्लिम धर्माचे, हिंदू धर्माचे, जैन धर्माचे, ईसाई धर्माचे, शीख धर्माचे. वास्तविक पाहता धर्म हा स्वभाव असतो, स्वाभाविक धर्म. आणि कुठल्याही धर्मामध्ये ज्या काही अकुशल गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहे, तर या वाईट गोष्टीचं समर्थन केलं जात नाही. जसं आता भगवंताने सांगितलं पंचशील, स्वाभाविक धर्म आहे की नाही? पंचशील म्हणजे स्वाभाविक धर्म आहे, प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. मग जर समजून घ्या पंचशिलेचं आचरण फक्त बौद्ध लोकच करतात का? पंचशिलेचं आचरण फक्त बौद्धच करतात का? असं बिलकुल नाही. बरं, जाऊ द्या, समजून घ्या पंचशिलेचं लोक आचरण फक्त भारतातले लोक करतात का? असंही नाही आहे. म्हणजे पाकिस्तानमध्ये सर्व मुस्लिम लोक आहे म्हणजे ते तिथे पंचशिलेचं पालन करत नाहीत असं आहे का? बिलकुल नाही. या संसारामध्ये, या संपूर्ण भूतलावरती प्रत्येक व्यक्ती पंचशिलेचं पालन करतो. किंवा ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे तर त्या त्या मनुष्याने पंचशिलेचं पालन केलंच पाहिजे. मग प्राण्यांची हत्या करणे, चोरी करणे, अकुशल कर्म, व्याभिचार करणे, मुसावादा, खोटं बोलणे किंवा मादक पेयाचं सेवन करणे, थोड्याफार प्रमाणामध्ये काही वेस्टर्न कंट्रीमध्ये आपण बघतो की थोड्याफार प्रमाणामध्ये काही शिलाचं समजून घ्या त्याला सौराचार म्हणू शकतो आपण किंवा मोकळीक म्हणू शकतो. परंतु तिथे सुद्धा अति जर झालं तर त्याचे सुद्धा परिणाम भोगावे लागतातच. म्हणजे शिलाचं उल्लंघन केल्यानंतर भारतामधील लोक असो किंवा देश विदेशातील लोक असो, प्रत्येकाला त्यांच्या कर्माचा परिणाम भोगावा लागत असतो. आणि त्यामुळे हा जो नैसर्गिक धम्म आहे, हा नैसर्गिक धम्म असल्यामुळे भगवंताचा हा धम्म, ज्याला स्वभाव असं म्हटलं आहे, धम्म विनय जो आहे, मानवी मन आणि मनामध्ये उत्पन्न होणारे जे विचार असतात या विचाराला नष्ट करण्यासाठी भगवंताचं तत्वज्ञान आहे. आणि त्यामुळे भगवंताने बघा पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा भगवंत उपदेश दिला तर लोकांचे जे स्वभाव असतात, व्यवहारिक दृष्टिकोनातून जे लोकांचे स्वभाव असतात तर त्या लोकांच्या स्वभावाला अनुसरून लोकांचे व्यवहार, आचरण, जीवन जगण्याची पद्धती या सर्व भगवंताने त्याचं चिंतन केलं, मनन केलं आणि तशा तशा अँगलने भगवंताने बघा उपदेश दिलेले आहे, व्यवहारिक उपदेश भगवंताने दिले. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला सुख हवं असेल तर ही वैरत्वाची जी भावना आहे तर त्या वैरत्वाच्या भावनेच्या द्वारा तुम्ही कधीही तुमच्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. जर तुम्हाला हे वैरत्व नष्ट करायचं असेल तर तुम्हाला मैत्री हाच त्याच्यावरती औषध आहे. मैत्री शिवाय दुसरं कुठल्याही प्रकारचं औषध नाही. जसं आता मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतात लोक, आहे की नाही? मैत्री दिनाच्या शुभेच्छा असतात स्टेटसवरती, सकाळीच भांडण करतात, दिवस भांडण करतात आणि मैत्री दिनाच्या शुभेच्छा असतात. म्हणजे मैत्री शुभेच्छा देणं म्हणजे मैत्री करणं आहे का? मैत्री करणं एवढं सोपं आहे का? भगवंत असे म्हणतात की संसारामध्ये सगळ्यात कठीण गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे मैत्री करणं आहे. कसं?
आहे की नाही? मैत्री मैत्री कशी केली पाहिजे? मैत्री कशी केली पाहिजे तर भगवंत म्हणतात की स्वतःपासून तुम्ही सुरुवात केली पाहिजे. कारण स्वतः सुखी असेल तर दुसऱ्याला सुखी म्हणेल ना आपण. आता एखादा मनुष्य स्वतः दुःखी आहे, तो कसं काय सुखी म्हणेल दुसऱ्याला? तो म्हणू शकत नाही. त्यामुळे स्वतः सुखी अगोदर असावं लागतं किंवा स्वतःप्रती अगोदर करावी लागते आणि मग आपल्या परिवाराप्रती, आपल्या अपेक्षाप्रती, मित्रमंडळीप्रती असं करता करता सर्व या सृष्टीप्रती मैत्रीभाव केला पाहिजे. केवळ आपल्या मित्रावरच मैत्री करावी असं नाही, तर आपल्या शत्रूवर सुद्धा आपण मैत्री केली पाहिजे असं भगवंताने बघा सांगितलं. मग हा केवळ पाळीव प्राण्यावरच मैत्री आपण करू नये, तर हिंस्र पशुवर सुद्धा आपण मैत्री केली पाहिजे असं भगवंता विनय आहे. परंतु मनुष्याचा जो स्वभाव आहे, तर मनुष्याचा स्वभाव एक मर्यादित आशेपर्यंत मनुष्य मैत्री करतो. ती मर्यादा संपल्यानंतर मात्र मनुष्य मैत्री करत नाही. आणि त्यामुळे त्याला जो परिणाम, त्याला जे त्याचा विपाक किंवा त्याला त्याचं जे सुख मिळायला पाहिजे, तर ते सुख मात्र त्याला तसं मिळत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हा सनातन धर्म आहे, अनंत काळापासून आज चालत आलेला धम्म आहे. तर मग भगवंताने हा जो उपदेश दिला बघा, तर व्यवहारामध्ये, परिवारामध्ये, पारिवारिक दृष्टिकोनातून हा उपदेश भगवंताने बघा दिला आहे. कारण वैर कोणाकोणामध्ये असते? वैर दोन व्यक्तींमध्ये वैर असतं, ठीक आहे. जिथे दोन व्यक्ती येतात तिथे वैर निर्माण होऊ शकते. मग इथे पती पत्नीमध्ये सुद्धा वैर असू शकते, बहीण भावामध्ये सुद्धा वैर असू शकते, मुलामध्ये आणि आईमध्ये सुद्धा वैर असू शकते, मुलामध्ये आणि पित्यामध्ये सुद्धा वैर असू शकते, भावा भावांमध्ये वैर असू शकते, बहिणी बहिणीमध्ये वैर असू शकते, एका परिवाराचा दुसऱ्या परिवाराशी वैर असू शकते किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांचं वैर होऊ शकते. म्हणजे अशा पद्धतीने भगवंत असे म्हणतात की ही वैरत्वाची जी व्याख्या आहे, ती वैरत्वाची व्याख्या बघा विशाल आहे. त्याचा जर आपण विचार केला, तुलना जर केली, तर म्हणजे मग अशा पद्धतीने गाव, शहर, देश आहे की ना, अशा पद्धतीने वैरत्वाची भावना बघा निर्माण होत असते. आणि ही जी वैरत्वाची भावना आहे, तरी ही वैरत्वाची भावना म्हणजे सहज निर्माण होत नाही. मनुष्याच्या चित्तामध्ये वैरत्वाची जी भावना आहे, तर ती सहज निर्माण होत नाही. तर त्याची जी बीज असतात, त्याचे बीज अनंत काळापर्यंत मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असतात, अनंत काळापर्यंत. कारण बघा, कधी कधी मनुष्याचा जो वैरभाव आहे, जे क्रोध असेल, द्वेष असेल, राग असेल, हे त्याचे मूळ कारण आहे. वैरत्व निर्माण करण्यासाठी किंवा वैरत्व जोपासण्यासाठी क्रोध, द्वेष, क्रोधाची भावना, द्वेषाची भावना आणि वैरत्वाची भावना ही त्याचे मूळ कारण आहे. कारण जेव्हा जेव्हा मनुष्याच्या चित्तामध्ये क्रोध उत्पन्न होतो, द्वेष उत्पन्न होतो आणि वैर उत्पन्न होते, तेव्हा तेव्हा मनुष्य अशा प्रकारचा व्यवहार करत असतो. तर हा उपदेश बघा भगवंताने श्रावस्तीमध्ये दिलेला आहे. तर मग श्रावस्तीमध्ये उपदेश देत असताना दोन स्त्रियांच्या बाबतीमध्ये हा उपदेश दिलेला आहे. विशेष रूपाने म्हणजे एकाच परिवारातील दोन स्त्रिया आपलं वैरत्व म्हणजे कशा पद्धतीने ते पूर्णत्वास नेतात, म्हणजे एका जन्मामध्ये नव्हे तर अनेक जन्मामध्ये त्यांचं वैरत्व कशा पद्धतीने ते जोपासतात, त्या संदर्भामध्ये हा उपदेश बघा भगवंताने दिलेला आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये बघा राजे लोक युद्ध करायचे, भांडण करायचे, एकमेकांना मारायचे. तर राजाचा जो पुत्र असेल, तर ते पुत्र सुद्धा वैरत्व निभावत असे, त्याचा पुत्र असेल तो सुद्धा वैरत्व निभावत असे. म्हणजे अशा पद्धतीने पिढी दर पिढी वैरत्वाच्या भावना, वैरत्व हे जोपासलं जात असे. आणि त्यामुळे मनुष्य नेहमी दुःखी कष्टी बघा जीवन जगत असतो. तर श्रावस्तीमध्ये एक परिवार असतो, एक मुलगा आणि आई. मुलगा आणि आई असल्यामुळे त्याचे जे पिता असतात तर ते म्हणजे वारलेले असतात. आणि तो मुलगा लहानाचा मोठा होतो. आईला असं वाटतं की आता आपला मुलगा मोठा झालेला आहे, तर त्याचा विवाह आपण केला पाहिजे. तर मुलाला ती सांगते, कारण मुलगा शीलवान असतो, गुणवान असतो, प्रामाणिकपणे काम करणारा असतो आणि त्याचा विवाह व्हावा, त्याने संसारिक जीवनामध्ये पदार्पण करावं ही मातापित्यांची इच्छा असते.
मग आईची सुद्धा तशी इच्छा निर्माण होते आणि आई त्याला ती बोलून दाखवते. तर तो असं म्हणतो की मला विवाह काय करायचा नाही, कारण आपण सुखी आहोत. मी काम करतो, तू सुद्धा काम करते आणि आपण दोघं सुखी आहोत. आपल्याला कोणाची आता आवश्यकता नाही. परंतु मग आई म्हणते जर तू विवाह केला नाही तर मग कुळ कसं चालेल? कुळाची भानगड असते. मग कुळ कसं चालेल? तुझे मुलं बाळ, तुझा वंश कसा वाढेल? तर तो विनवण्या करतो की आई आपण म्हणजे राहू, म्हणजे माझा काही विवाह करण्याची इच्छा नाही माझी. पण आई समजून सांगते तर मग मुलाचा सुद्धा नाविलाज होतो. तो म्हणतो ठीक आहे, तुला जसं वाटेल तसं. तर मग तो मात्र बोलतो की जर समजा तुला माझा विवाह करायचाच असेल तर एक ती जी मुलगी आहे तर त्या मुलीसोबत तू त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि तिला म्हणजे आपल्यासाठी तू घरी सूर म्हणून मागू शकतो. तर ती जाते. हा सुद्धा एकुलता एक असतो, चांगला कमावत असतो, धनसंपत्ती असते. तर तिचा विवाह त्याच्यासोबत केला जातो. विवाह केल्यानंतर काही दिवस जातात आणि काही दिवस गेल्यानंतर आता शेवटी कसं असतं संसारामध्ये, भगवंत असे म्हणतात म्हणजे परिवार जर सुखपूर्वक असेल किंवा परिवाराला जर सुखपूर्वक ठेवायचं असेल तर संतती ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे संतती जर समजा परिवारामध्ये नसेल तर मग तिथे दुःख उत्पन्न होते, कारण मनुष्य संसारिक लोकांच्या जीवनामध्ये ती गोष्ट अत्यंत महत्वपूर्ण आहे. जर समजा समजदार लोक असतील तर काही विषय नाही आहे, परंतु समजदार जर नसतील तर आता तरी थोडंसं ठीक आहे. समजा आता वर्तमान काळामध्ये या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आणि त्याला आणखी बरेचसे ऑप्शन्स असल्यामुळे आता तसं काही वाटत नाही. परंतु पूर्वीच्या काळामध्ये जर संतती प्राप्त जर झाली नाही समजून घ्या तर मात्र खूप त्रास दिला जात असे. एकदा त्या मुलीला खूप त्रास दिला जात असे, तिला मारलं जात असे, तिला अपशब्द बोलले जात असत आणि वेगवेगळ्या प्रकारचं तिला नावं सुद्धा ठेवले जात असत. तर त्या प्रथेला अनुसरून मग जेव्हा जेव्हा ती गावामध्ये जात असे तर मग त्या सासूला लोक नाव ठेवत असत, तुझ्या सुनला तर काही मुलंच होत नाही आहे का, लोक बोलत असतात. मग पुन्हा 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 ते बोलत असल्यामुळे मग त्या स्त्रीला असं वाटतं की बरोबर आहे, होत नाही आहे. मग त्या स्त्रीला सुद्धा वाटते की बरोबर आहे, मग तिला पण बोलत असतात लोक. तर थोडे दिवस ते असं ऐकतात. शेवटी मात्र ते निर्णय असा घेतात की दुसरा विवाह केला पाहिजे, कारण मुलबाळ तर झालं पाहिजे. मग त्या जी पहिली जी पत्नी असते तर त्या पहिल्या पत्नीच्या संमतीने म्हणजे तिला विचारपूस करतात किंवा असं अशा पद्धतीने, कारण स्त्रीच्या जीवनामध्ये सर्वात मोठं दुःख जर कोणतं असेल, काय दुःख सांगितले भगवंताने तसं आपलं प्रवचन याच्यावरती म्हणजे डिटेल आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, कोणतं? स्त्रीला कुठली गोष्ट आवडत नाही, कधीच आवडत नाही. कोणती? हा, आपल्या घरामध्ये सवत येणे आहे की नाही, हे भगवंताने सांगितलं. म्हणजे 250-300 वर्षापूर्वी भगवंत म्हणजे आपल्या घरामध्ये सवत येणे हे स्त्रीला कधीही न आवडणारी गोष्ट आहे, कधीच आवडत नाही आणि कुठल्या स्त्रीला आवडत नाही बिलकुल. तर पण ही स्त्रीचा आता नाविलाज असतो ना, तर नाविलाज असल्यामुळे ती म्हणते ठीक आहे. पण ती म्हणते की माझी एक मैत्रीण आहे, जर समजून घ्या तिच्यासोबत जर तुम्ही विवाह केला तर मला काही प्रॉब्लेम नाही. तर ते म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही. हिची म्हणजे अत्यंत जवळची मैत्रीण असते ती आणि तिच्यासोबत याचा विवाह दुसऱ्यांदा लावून दिला जातो. तर दुसऱ्यांदा विवाह ती सुद्धा त्या विवाहामध्ये सम्मिलित होते, अगदी आनंदाने तो विवाह लावून देते. साहजिक आहे, आता विवाह झाल्यानंतर काही दिवसानंतर हिच्या मनामध्ये चक्र फिरत असतात. आता स्त्रीचा स्वभाव आहे, ती मनामध्ये विचार करते आता माझ्यावर तर माझी सासू एवढं प्रेम करत होते, माझा नवरा एवढा प्रेम करत होता आणि मला मूलबाळ झालं नाही, म्हणून माझ्या प्रती त्यांच्या मनामध्ये थोडस जो काही भाव येतो माझ्या प्रती, अकुशल भाव किंवा वाईट भाव म्हणा, तर तो येत आहे. पण जर समजून घ्या आता हिला जर मूलबाळ झालं मला तर विचारणारच नाही, ते मला तर हे विचारणारच नाहीत आता. तर तिच्या मनामध्ये तो भाव येतो आणि ते बीज बघा हळूहळू 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 तिच्या मनामध्ये निर्माण होते की हिला सुद्धा मूल झालं नाही पाहिजे. मग असा ती प्रयत्न करते. आता नैसर्गिक नियमाला अनुसरून त्या स्त्रीला दिवस राहतात, पण ही जी मैत्रीण असल्यामुळे ती तिला सांगते, म्हणजे तिची खूप काळजी करते. ती तिला म्हणजे स्वयंपाक बनवणे, भोजन बनवून देणं, सगळं काळजी करणं, सगळ्यांची काळजी करते आणि तिला ती एवढं विश्वासामध्ये घेते की ती म्हणते की तुला जेव्हा दिवस राहतील तर तू मला सांग. आता ही मैत्रीण आहे,
ही सांगून टाकते. ही सांगितल्याबरोबर काहीतरी औषध तिला ती देते भोजनामध्ये आणि तिचा तो बाळ गर्भ पडून जातो. तिच्या काय लक्षामध्ये ती गोष्ट येतच नाही. पुन्हा काही दिवसानंतर तसंच होतं. पुन्हा ती तिला सांगते प्रेमाने, पुन्हा ती तसं करते. असं पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा ती करत असते. पण जेव्हा आता लोक जेव्हा विचार करतात त्याबद्दल, मग ही स्त्री जेव्हा बाहेर जाते किंवा तिची सासू बाहेर जाते, तर बाकीचे लोक म्हणजे बाकीच्या स्त्रिया विचारतात की असं कसं होत आहे, असं नेमकं काय कारण आहे. तर सासूच्या मनामध्ये थोडा डाऊट येतो की ही खूप चांगल्या प्रकारे सेवा करते, कारण खाण्यामध्ये भोजन देणं सगळ्या गोष्टी ती करत असते. तर तिला थोडासा डाऊट येतो. आणि अन्य काही जाणकार स्त्रिया सुद्धा तिला सांगतात की असं होऊ शकते बघ, काय सांगावं की तुझी पहिली सूनच अशा प्रकारचं करत असेल. तर तिच्या मनामध्ये मात्र डाऊट येतो आणि त्या दुसऱ्या म्हणजे तिची जी सवत असते तिच्या मनामध्ये सुद्धा तसा डाऊट येऊन जातो की असं होऊ शकते. तर यावेळेस मात्र ती असा विचार करते हिला आता काही सांगायचं नाही, आणि ही तिला काही सांगतच नाही. आणि मग जेव्हा जास्त होतो 3-4 महिन्याचा वेळ होतो, तर ते साहजिक आहे, तिला ते ओळखू येतं, समजतं सर्व. मग ती पुन्हा सांगते, रागाने सांगते, रागावते की तुम्हाला का नाही सांगलं म्हणते असं तसं. तर मग ती म्हणते हे सर्व तूच केलं ना म्हणते. तर ते म्हणते नाही नाही, आणि असं करता करता तिचं होतं की सर्व काही हे तूच केलेलं आहे. मग ती असा पुन्हा विचार करते. असं म्हटलं आहे की जेव्हा म्हणजे अशा पद्धतीने ही गोष्ट, मग तिला पुन्हा गर्भ राहतो, बाळ राहतं, पण जेव्हा ही गोष्ट समजते तर तेव्हा मात्र सासूला पण राग येतो, नवऱ्याला सुद्धा राग येतो. तर त्या दोघांना सुद्धा म्हणजे अतिशयीचा राग येत असतो आणि रागाच्या भारामध्ये ते तिला मारत असतात. तिला ते मारतात. मग मारल्यामुळे हिच्या मनामध्ये आणखी वैरत्व निर्माण होते. तर पुन्हा ती अशा पद्धतीनं तिला म्हणजे चुकून औषध देते की तिचं बाळ जास्त दिवसाचं असल्या कारणाने तिला अत्यंत वेदना होतात. ते बाळ काही जन्म घेत नाही आणि त्या वेदनेमध्ये बघा ती मृत्यूला प्राप्त होत असते. जी दुसरी स्त्री आहे ती मृत्यूला प्राप्त होते. तर मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर हिच्यामुळेच ही मृत्यूला प्राप्त झाली हे तर सिद्ध होतं, आणि त्यामुळे मुलगा आणि सासू तिला मारते. तर मारण्यामध्ये ती सुद्धा मृत्यूला प्राप्त होते. पण जी दुसरी स्त्री आहे ती मरताना म्हणजे तू माझे बाळ म्हणजे माझ्या बाळाला तू जन्म घेऊ दिला नाही, मी जिथे जिथे उत्पन्न होईल तिथे तिथे तुझा मी नाश करेल, तुला नष्ट करेल, असं म्हणून ती मृत्यूला प्राप्त होत असते. आणि हा प्रसंग झाल्यानंतर मग पुन्हा असं म्हटलं आहे, आता हे दोघेही मृत्यूला प्राप्त होतात. तर मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर एकीचा जन्म होतो कोंबडी, ऐक ना, कोंबडीमध्ये आता सांगितलं पुस्तकामध्ये तशा पद्धतीने, ऐक ना, एकाचा जन्म होतो समक्या कोंबडीच्या आणि एकाचा जन्म होतो मांजरीच्या कुळामध्ये, आहे की नाही. मग जेव्हा जेव्हा ती कोंबडी पिल्ल देत असे, ऐक, जेव्हा जेव्हा ती पिल्ल देत असे, मांजर मात्र खाऊन घेत असे. असं पुन्हा 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 ते होत असे. आणि मग शेवटी ती मांजरी त्या कोंबडीला सुद्धा खात असते. मग मरण्याच्या पूर्वी असं म्हटलंय की आता ते कोंबडी संकल्प करते का काय, पण पुस्तकामध्ये सांगितलं बा समजून सांगण्यासाठी म्हणा. तर ती सुद्धा संकल्प करते, जिथे जिथे तुझा जन्म होईल तिथे तिथे मी तुला नष्ट करेन. आणि पुन्हा असं म्हटलंय की दुसरं पुन्हा एका याच्यामध्ये त्यांचा जन्म होतो आणि तशा प्रकारचं त्यांचं वैरत्व होते. म्हणजे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात, दुसऱ्या जन्मातून तिसऱ्या जन्मात, तिसऱ्या जन्मात चौथ्या जन्मामध्ये असं पुन्हा 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 त्यांचा जन्म होतो. आणि शेवटी मात्र एक त्या पहिल्या दुसऱ्या स्त्रीचा मनुष्यभूमीमध्ये स्त्री रूपाने जन्म होतो श्रावस्ती नगरीमध्ये, आणि हिचा एका यक्षिणीच्या रूपामध्ये जन्म होत असतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे साहित्यामध्ये असा उल्लेख आलेला आहे. तर शेवटी तेव्हा सुद्धा हिचे जेव्हा जेव्हा बाळ होत असतात तर ती यक्षिणी त्या बाळाला खाऊन टाकत असते, पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा. आणि शेवटी मात्र जेव्हा तिला समजतं की अशा अशा पद्धतीने माझ्या जीवनामध्ये हा प्रसंग येत आहे, तर ती आपल्या माहेरी निघून जात असते. माहेरी निघून गेल्यानंतर जेव्हा यक्षिणीला कळतं, तर ही सुद्धा तिला जेव्हा समजते तर ती माहेरी सुद्धा जाते असं म्हटलं आहे. पण ही बाळाला जन्म देते. बाळाला जन्म झाल्यानंतर श्रावस्तीमध्ये विहाराच्या बाजूलाच घर असल्या कारणाने ती धावत धावत भगवंताकडे जात असते. आणि धावत धावत भगवंताकडे गेल्यानंतर पुन्हा ती भगवंताला सांगते की भगवान अशा अशा पद्धतीने
म्हणजे ते पूर्ण मग हकीकत भगवंताला ती सांगत असते. भगवंत त्यांच्या कर्माचा जो विपाक आहे तो कर्माचा विपाक सांगत असतात. तर भगवंत त्या यक्षिणीवर असं म्हटलं की अनुकंपा करतात. त्या स्त्रीला असं म्हणतात की तुझं जे बाळ आहे तर हे बाळ हिला तू देऊन टाक, देऊन टाक म्हणतात. तर ती म्हणते नाही भगवान, मी याला देणार नाही आहे, कारण हे माझं बाळ आहे. भगवंत म्हणतात दे, माझ्यावर विश्वास आहे तुझा. तर ती देते. त्या बाळाला घेतल्याबरोबर तिचं मन एकदम शांत होतं, कारण ती अशांत असते. त्या भावनेमुळे ती अशांत असते. बाळाला जेव्हा ती घेते, पाहते, आणि पाहिल्यानंतर ती लगेच बाळाला म्हणजे देऊन टाकत असते. दुसरी गोष्ट असंही म्हटलं आहे, परीक्षा म्हणजे घेतली जाते कधी कधी. परीक्षा घेतल्या नेमकं बाळ कोणाचं आहे, कारण ती म्हणते हे बाळ माझं आहे, ती म्हणते हे बाळ माझं आहे. तर असं म्हटलं जातं की मग ज्यांचं बाळ असेल तर एक म्हणजे ओढून घ्या असं म्हटलं. या हात एक हात ही आई धरते, एक हात ती आई धरते, आणि जिचं बाळ असेल तर ती बाळाला तिने ओढून घ्यावं. म्हणजे जी ओरिजिनल आई असते, बाळाच्या वेदना होतात, दुःख होते बाळाला, तर ती लगेच सोडून देते. डुप्लिकेट आईला असं वाटतं की हे बाळ माझं आहे, परंतु प्रत्यक्ष रूपाने तिचं ते बाळ नसून ते तिला बाळ म्हणजे जी सोडून देते तिला ते प्राप्त होत असते. म्हणजे भगवंत मग त्यांना उपदेश करतात की अशा प्रकारचं म्हणजे ही जी गाथा भगवंताने म्हटलेली आहे की नाही वेरेन वेराने समंतिधं कुदाचनं अवैरेनंच संमती यस्य धम्मो सनातनो. म्हणजे ही वैरत्वाची जी भावना आहे, ती वैरत्वाची भावना जन्मांपर्यंत मनुष्याच्या चित्तामध्ये तसाच भाव निर्माण करणारे असते. भगवंत असे म्हणतात की हे वैरत्व मनुष्याचं नष्ट होत नाही, नाहीच होत नाही, कारण मनुष्याचा तो स्वभाव आहे. एका जन्माचं ते वैरत्व नसतं, तर अनेक जन्मापर्यंतच ते वैरत्व मनुष्याच्या जीवनामध्ये असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जोपर्यंत हा वैरत्वाचा भाव, हा द्वेषाचा भाव, हा रागाचा भाव आपण निर्माण करत नाही, तोपर्यंत आपलं दुःख कधीही शांत होत नाही, आपलं मन कधीही शांत होत नाही. कारण ही वैरत्वाची भावना म्हणजे बघा तुम्ही कधी कधी याची म्हणजे या गोष्टींची पूर्तता वर्तमान काळामध्ये जर तुम्ही अनेक उदाहरण जर बघितले, म्हणजे शीघ्रकोपाचं वैरत्व कसं असते बघा. म्हणजे कधी कधी मुलं आपल्या बापाला सुद्धा मारतात, जन्म देणाऱ्या पित्याला सुद्धा ते मारतात, अगदी तुकडे तुकडे करतात. आई सुद्धा जन्म देणाऱ्या मुलाला सुद्धा कधी कधी मारत असते. आता एक आईचं प्रेम तर खूप असतं, कारण आईचा ते काळजाचा तुकडा असतो, पण तरी सुद्धा बघा आई आपल्या मुलाला सुद्धा मारते, कारण हे वैरत्व असते. ऐक ना, हे वैरत्व असते, आणि ते वैरत्व त्या जन्मामध्ये पूर्ण होत असते. कधी कधी मुलं सुद्धा आई बापाला मारतात, कधी कधी आई वडील सुद्धा आपल्या मुलांना सुद्धा, जन्म देणाऱ्या मुलांना सुद्धा मारतात. आणि हे जे कर्म असते, भगवंत असे म्हणतात की हा कर्माचा जो परिणाम आहे, हा कर्माचा विपाक आहे. आता कालची 1-2 दिवसापूर्वीची गोष्ट तुम्ही लेटेस्ट जर बघितली असेल, फेसबुकला वगैरे तुम्ही बघत असाल, तर मला वाटते काहीतरी मुंबईमध्ये राहणारा एक शर्मा नावाचा कोणीतरी व्यक्ती आहे. हरियाणामध्ये त्याला 3 मुली आहेत. एक हरियाणामध्ये आहे, 2-3 ठिकाणी अशा मुली आहेत. तिन्ही मुलीला त्याने शिकवलं. तिन्ही मुली शिक्षिका आहेत विशेष रूपाने. आणि काल परवा म्हणजे तो व्यापारी होता, व्यापारामध्ये त्याला लॉस आला, आणि लॉस व्यापारामध्ये आल्यामुळे म्हणजे त्याचं सर्व काही जी धनसंपत्ती आहे ती धनसंपत्ती पूर्णपणे नष्ट झाली. त्याचं घर विकायला लागलं, आणि मग मुलींनी त्यांना मात्र सांभाळलं नाही. आता असं म्हटलं जातं की मुलं जर नाही सांभाळले तर मुली सांभाळतात, परंतु मुलींनी सुद्धा मात्र त्यांना सांभाळलं नाही. तर ते वृद्धाश्रमामध्ये होते, आणि वृद्धाश्रमामध्ये बघा पित्याचा मृत्यू झाला. जेव्हा ते त्यांना सांगितलं गेलं की तुमच्या पित्याचा बघा मृत्यू झालेला आहे, तर एकाही मुलीला येण्यासाठी बघा एकाही मुलीला आणण्यासाठी वेळ मिळाला नाही बघा. ही वर्तमान काळातली स्थिती आहे बघा. आणि एवढंच नव्हे, 5,100 काहीतरी पाठवले, ऐक ना, रुपये पाठवले त्या अनाथ आश्रमामध्ये त्या लोकांना, आणि अंत्यविधी तुम्ही करा आणि मला व्हिडिओ कॉल करा म्हणजे अंत्यविधी करता. आणि अगदी व्हिडिओ कॉलवरती बघा ती म्हणजे आपल्या वडिलांचा ते अंत्यविधी पाहताय. पाहताना ती असं बोलत आहे की बा किती वेळ लागेल आणखी, ऐक ना, आणखी किती वेळ लागेल, आम्हाला आंघोळी करायची आहे, आम्हाला भोजन करायचं आहे, आणि आम्हाला ड्युटीला जायचं आहे. म्हणजे मानसिकता कुठे आहे बघा. ऐक ना, मनुष्याची मानसिकता कुठे आहे, मनुष्याच्या चित्ताची अवस्था काय, मुलाबाळांच्या चित्ताची अवस्था काय, माता पित्याच्या चित्ताची अवस्था काय, हे सर्व कशामुळे होतं. तर आपण जशा प्रकारचा व्यवहार करत असतो, ऐक ना, आपल्या मुलांसोबत जशा प्रकारचा व्यवहार करतो,
आपल्या परिवारासोबत जशा प्रकारचा व्यवहार करतो, कधी कधी ह्या वर्तमानकाळातल्या गोष्टी असतात, कधी कधी पूर्वकर्माचे संस्कार सुद्धा असतात. 26 वर्षापूर्वी भगवंताने सांगितलं बघा, माता पितू पठ्ठानं पुत्तदारस संग हो, अनाकुलाच कमंता येतं मंगलमुत्तम. माते पित्यांची सेवा केली पाहिजे, मुलाबाळांचा पत्नीचा योग्य प्रकारे सांभाळ केला पाहिजे, हे उत्तम मंगल आहे असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे 26 वर्षापूर्वी भगवंताने माते पित्यांची सेवा करावी हे सांगितलं. कारण माते पित्यांच्या सेवेसारखं कुशल कर्म पुण्यकर्म दुसरं कोणतंच नाही असं भगवंतानी म्हटलं आहे. भगवंत असे म्हणतात की ज्यांच्यामध्ये अनंत करुणा असते, अनंत मैत्री असते, अनंत मुदिता असते, अनंत उपेक्षा भाव असते. कारण माता पिता आपल्या मुलांना सर्वस्व देत असतात. आपण जे काही आपल्या जीवनामध्ये असतो, आपल्यामध्ये जेवढे काही चांगले सद्गुण असतात, ते सर्वच्या सर्व चांगल्या प्रकारचे सद्गुण केवळ मात्या पित्यांमुळे आपल्यामध्ये प्राप्त झालेले असतं. कारण त्यांनी जन्म दिला असतो, जन्म दिला, त्यांनी संस्कार दिले, त्यांनी वाढवलं, त्यांनी लहानाचं मोठं केलं. आणि जसे जसे मोठे होतात बघा, म्हणजे ज्याप्रमाणे पक्षी लहानाचे मोठे होतात, पंख आले, उडायला मिळालं का पक्षी मात्र इकडे तिकडे धावत असतात. अगदी पक्षाप्रमाणे बघा सध्याची वर्तमान काळामध्ये मनुष्याच्या मनाची मानसिकता बघा झालेली आहे. आणि त्यामुळे बिलकुल असा कुणावरही भरोसा ठेवता येत नाही. म्हणजे मुलं असतील किंवा मुली असतील, या कुणावरही भरोसा ठेवता येत नाही. मग याला कारण काय आहे? याला कारण पण असलं पाहिजे ना. तर याला कारण आहे आपला स्वभाव, याला कारण आहे आपले संस्कार. जर तुम्ही जर संस्कार दिले, समजून घ्या चांगले, तर तुमचे मुलं बाळ चांगले राहतील. पण तुम्ही जर संस्कार दिलेच नाही, कारण संस्कारेन संस्कृती असं म्हटलेलं आहे. तुम्ही जर चांगल्या प्रकारचे संस्कार जर दिले, त्यांना जर तुम्ही शिकवलं, एक लहानाचं मोठं केलं, त्यांना तुम्ही सेवा करण्याचं शिकवलं, त्यांना तुम्ही मान सन्मान करण्याचं शिकवलं, वडीलधाऱ्यांसोबत कसं बोलावं हे तर तुम्ही शिकवलं, तर ते शिकतील. परंतु स्वभावतः वर्तमान काळामध्ये माता पिता ह्या सर्व गोष्टी विसरून जातात बघा. आणि केवळ त्यांना म्हणजे पुस्तकी ज्ञान त्यांनी प्राप्त करावं, त्यांनी एज्युकेशनच फक्त प्राप्त करावं, यावरती जास्त भर दिला जातो. आणि त्याला माणूस बनवणं हे मात्र माता पिता विसरून जातात. आणि शेवटी मात्र मग पश्चाताप होतो. शेवटी आपण असा विचार करतो की आम्ही सर्वस्व केलं, आम्ही सर्वस्व दिलं, परंतु माता पित्याची सेवा मुलं करत नाहीत. आणि त्यामुळे बघा वृद्धाश्रमांची संख्या खूप वाढत आहे. त्यामुळेच वाढत आहे. आज असं झालं की मी आणि माझा परिवार, म्हणजे जेवढं पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की संयुक्त कुटुंब असायचं, आणि त्या संयुक्त कुटुंबामध्ये एकमेकांचा सन्मान करणे, एकमेकांचा आदर करणे, वडीलधाऱ्यांसोबत कसं बोलणे, कसं राहणे, कसं वागणे, या सर्व प्रकारच्या गोष्टी शिकवल्या जात असत. परंतु आता मात्र परिवार विभक्त होत आहे. आणि जेवढं कमी परिवार तेवढं आम्ही सुखी राहू, अशा प्रकारची बघा एक म्हणजे पोकळ मानसिकता लोकांची निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे बघा परिवारामध्ये जे प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, एकमेकांच्या प्रती जो आदर आहे, सन्मान आहे, तो हळूहळू बघा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो. जे सर्वीकडे सर्वच ठिकाणी अशा प्रकारची भावना आहे, तर त्याला माता पिता जबाबदार असतात. म्हणजे एज्युकेशन तर त्यांना आपलं दिलंच पाहिजे, एज्युकेशन तर फर्स्ट आहे, परंतु त्याच्या सोबत सोबत धम्माचे संस्कार सुद्धा आपण दिले पाहिजे. कारण धम्माचे संस्कार जर आपण त्यांच्यावरती दिले, त्यांना जर आपण चांगलं बनवलं, चांगलं घडवलं, आपल्या हातामध्ये असतं. म्हणजे आपल्याला जेवढं चांगलं घडवायचं तेवढं आपण त्यांना घडू शकतो. शेवटी बदलणारा व्यक्ती तर बदलू शकतो. ऐक ना, अहिंसकाचा अंगुलीमाल सुद्धा होऊ शकतो, आणि अंगुलीमालाचा पुन्हा अरंत अंगुलीमाल सुद्धा होऊ शकतो. इथे संस्कार कायमस्वरूपी राहत नाही, संस्कारी बदलणारे असतात. ऐक ना, संस्कार परिवर्तनशील असतात. परंतु आपलं जे नैतिक कर्तव्य आहे, ते नैतिक कर्तव्य आपण केलं पाहिजे. आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारचे संस्कार दिले पाहिजे. कारण आमच्याकडे अनेक लोक म्हणजे अशा तक्रारी करतात. आम्ही जेव्हा जेव्हा आता धम्म दौऱ्यावरती जात असतो, आणि धम्म दौऱ्यावरती गेल्यानंतर अनेक लोक बघा धम्मदेशना श्रवण करण्यासाठी येतात. आणि मग असे वृद्ध माता पिता असतात, ते सुद्धा येतात आणि म्हणतात की बंदी चला आमच्या घरी. कधी कधी आम्ही जात असतो कुणाच्या घरी, घरी गेल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं. घर एकदम मोठं आलिशान बंगला असतो, लाखो करोडो रुपयाचं म्हणजे बंगला असतो. आणि जेव्हा घरामध्ये गेलं तर दोघच असतात.
दोघच पती पत्नी असतात. आणि जेव्हा आम्ही विचारतो की बाकी कुठे, बाकी काय भंतीजी पक्षासारखे उडाले म्हणतात, जिकडे तिकडे गेले, कोणीच नाही आमच्या जवळ. आणि मग खंत व्यक्त करतात. आम्ही मुलांना शिकवलं, आम्ही सुनेला शिकवलं, लेकींना शिकवलं, परंतु सर्व आमच्यापासून दूर राहतात. एवढं मोठं घर बांधून ठेवलं भंतेजे, परंतु घरामध्ये बिलकुल सुख नाही. अशी परिस्थिती बघा संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे नोकरीच्या निमित्ताने जाऊ नये असं बिलकुलच नाही आहे, परंतु जे आपले माता पिता असतात, जे आपले अपतेष्ट असतात, तर त्यांचा सन्मान मात्र केला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की माता पिता या संसारामध्ये सर्व काही मिळू शकते, सर्व काही मिळतं, परंतु माता पिता पुन्हा या संसारामध्ये मिळत नाही. म्हणजे ग्रस्त लोकांना सांगलं भगवंतानी असं आहे का? बिलकुल नाही. भिक्षूंना सुद्धा भगवंतानी सांगितलं, एखाद्या कुळातून जर एखादा भिक्षू झाला आणि जर समजून घ्या त्याला दुसरं कोणीच नाही आहे, तो एकुलता एक कुळामध्ये आहे, तर भगवंत असे म्हणतात तुमचे माता पित्यांची सेवा तुम्ही सुद्धा करू शकता. जर तुम्ही एकुलते एक आहात किंवा तुमचे अन्य भाऊ असतील तर ते तुमच्या माता पित्याची सेवा करत नसतील, तर तुम्ही भिक्षाटन करताना जसं 5 घरं 7 घरं तुम्ही मागता स्वतःसाठी, तर तुमचे माता पिता जर तुमच्याकडे असतील तर अधिकचे 2 घरं तुम्ही भिक्षा मागू शकता. म्हणजे भिक्षा पात्रातलं भोजन मात्या पित्यांना देण्याची मुभा भगवंताने बघत दिलेली आहे. कारण भिक्षा पात्रातलं भोजन फक्त भिक्षूच खाऊ शकतो, अन्य कोणी खाऊ शकत नाही. आणि समजा जे खाईल तर मग भंतीजी बनून जाईल. जो पात्रातला उपासक खाईल तर मग तो भंतीजी बनेल भविष्यामध्ये, असं होऊ शकते कदाचित. कारण तो अनुभव माझा स्वतःचा आहे, म्हणजे तो अनुभव माझा स्वतःचा आहे. जसं 11वी 12वीला आम्ही भंतेजीकडे मुळावला शिकायला होतो. पेपर असल्यामुळे आम्ही काही स्वयंपाक रुमुक करून होतो, आम्ही काही स्वयंपाक बनत नसो. मग आमचे एक छोटे भंतेजी होते, माझ्यासोबत दुसरे सुद्धा भंतेजी होते आमचे माझे मित्र. तर आम्ही दोघं तिघं भंतेजी आम्ही 12वीला, आणि मी माझा मित्र. एका छोट्या भंतेला आम्ही सांगायचो की भंतेजी जरा तुम्ही मस्त भिक्षाटन करून ठेवा सकाळी मस्त. मग ते मस्त भिक्षाटन करून ठेवायचे, तुम्हाला तुम्ही जेवण करून घ्या, आमच्यासाठी ठेवून द्या. आम्ही नंतर मग पेपर वगैरे देऊन आलो की नंतर मग ते भिक्षापात्रात मग भंते लोक भोजन घ्यायचे. आणि मला पण, मी गृहस्थ होतो तेव्हा 12वीला 11वी 12वीला, तर मला सुद्धा ते भोजन देत असत. कदाचित होऊ शकते त्याच फळ मिळालं, बंदीच झालो. म्हणजे भिक्षापात्रातलं भोजन ग्रस्त जीवनामध्ये सुद्धा खायला मिळालं आम्हाला, कारण भंतींच्या पुण्यामुळे. तसंच सहजासहजी ग्रस्त लोकांसाठी, कारण प्रश्नच येत नाही त्यांना देण्याचा, अशा प्रकारची भावना. पण माते पित्यांसाठी बघा भगवंतांनी ही मुभा दिलेली आहे. भगवंत असे म्हणतात की तुम्ही माते पित्यांची सेवा केली पाहिजे. भिक्षू असेल तरी सुद्धा तुम्ही माते पित्यांची सेवा केली पाहिजे. कारण तुम्ही भिक्षू आहात कोणामुळे आहात? माते पित्यांमुळेच आहे ना. जर माते पित्याने जर जन्म दिला नसता तर आम्ही थोडी भिक्षू झालो असतो. किंवा समजून घ्या त्याने जन्म तर दिला, पण त्यांनी जर परवानगीच दिली नसती भिक्षू बनण्याची, जर त्यांनी परवानगी दिलीच नसती, ते म्हणले असते बंदीजी आमची परवानगी नाही, तुम्हाला काय करायचं करून घ्या, काय केलं असतं आपण? कारण जोपर्यंत परवानगी दिल्या जात नाही तोपर्यंत प्रवज्या दिल्या जात नाही, उपसंपदा दिल्या जात नाही. आणि त्यामुळे मात्या पित्यांची परवानगी अत्यंत बघा आवश्यक असते. कारण मात्या पित्यांचा आपल्याला अधिकार असतो पहिला. आणि त्यामुळे बघा माते पित्यांची सेवा भिक्षूंनी राहून सुद्धा केली पाहिजे. ग्रस्त लोकांना तर भगवंतांनी सांगितलंच की माते पित्यांची तुम्ही सेवा केली पाहिजे, पण भिक्षूंनी सुद्धा आपल्या माते पित्यांची सेवा केली पाहिजे. कारण त्यांनी जन्म दिला असतो, त्यांनी अनंत त्यांच्यावरती उपकार केले असतात. आणि या संसारामध्ये उभं राहण्यासाठी, चांगलं कार्य करण्यासाठी त्यांच्या संस्काराची शिदोरी त्यांच्या सोबत असते. आणि त्यामुळे आई वडिलांचे अनंत उपकार बघा आपल्यावरती असतात. परंतु ज्यांच्या चित्तामध्ये वैरत्वाची भावना आहे, ज्यांच्या चित्तामध्ये द्वेष आहे, ज्यांच्या चित्तामध्ये क्रोध आहे, तर तो मनुष्य मात्र कधीही कुणाचीही सेवा करू शकत नाही. कारण ज्यांच्या चित्तामध्ये द्वेष भावना असते, ज्यांच्या चित्तामध्ये क्रोध भावना असते, ज्यांच्या चित्तामध्ये रागाची भावना असते, तो मनुष्य दुसऱ्याची सेवा कधीच नाही करू शकत. कारण सेवा करण्यासाठी मैत्री असावी लागते, सेवा करण्यासाठी करुणा असावी लागते, सेवा करण्यासाठी मुदिता उपेक्षा भाव असावा लागतो. हे जर चांगले सद्गुण जर मनुष्यामध्ये असतील तरच मनुष्य सेवा करू शकतो, अन्यथा सेवा करू शकत नाही. आणि ही जी वैरत्वाची भावना आहे, तर ती वैरत्वाची भावना एका जन्माची नसते, तर अनंत काळापर्यंत त्या मनुष्याची ती जन्माची भावना असते बघा. त्याला अनुसरून भगवंताने हा उपदेश दिला, नाही वीरे न वीराने
समंतिदं कुदाचनं अवैरणच संमती यस धम्मो सनातनो. वैराने वैर कधीही शांत होत नाही. जर वैरत्वाला जर तुम्हाला शांत करायचं असेल तर तुमच्या मनामध्ये मैत्री हा धम्म तुम्ही जागरूक केला पाहिजे. जर मैत्री विकसित जर तुम्ही तुमच्या चित्तामध्ये केली तरच तुमचं वैरत्व शांत होऊ शकते, नष्ट होऊ शकते. हा सनातन धम्म आहे, हा शाश्वत धम्म आहे, अनंत काळापासून चालत आलेला हा धम्म आहे. भगवंतानी बघा या गाथा क्रमांक 5 मध्ये हा उपदेश दिलेला आहे. तर आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण सुद्धा आपल्या मनामध्ये सदा सर्व काळ अनंत आणि असीम मंगल मैत्रीची भावना सातत्याने आपण केली पाहिजे. स्वतःवरती मंगल मैत्री केली पाहिजे, आपल्या परिवारावरती मंगल मैत्री केली पाहिजे, आपल्या शेजाऱ्या पाजावरती मंगल मैत्री केली पाहिजे. आणि असं करता करता बघा संपूर्ण या विश्वांच्या प्रती मंगल मैत्रीची भावना आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. कारण मैत्री भावनेमुळे अनंत आणि असीम लाभ आपल्या चित्तामध्ये होत असतो. मैत्री भावना केल्यामुळे आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या आदी संपूर्ण विकार नष्ट होत असतात. आणि त्यामुळे सातत्याने मैत्री हा मानवी जीवनातील सुखाचा आधारस्तंभ आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपण सुद्धा या भगवंताच्या उपदेशाला जाणावं, समजून घ्यावं आणि प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करून आपलं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. या प्रसंगी अधिक न बोलता इथेची धम्मदिष्टा संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आशीर्वाद करा. सबिंदुव विभजन्तु सपरोगो विनाशतो माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानो सर्वधम्मानो सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते आयु आरोग्य संपत्ति सग संपत्तिमेवञ्च ततो निब्बान संपत्ति इमिनाते समेज्यतो. इचितां पदितां तुय्यं हिप्पमेव समेजतु सभ्ये पुरन्तु जितसङ्कप्पा चन्दोपनरसो यथा अभिवादनशीली स निचं वड्डापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. साधु सुखियो मंगलो कल्याण दीर्घायुष्य.